शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील कुलदैवत खंडोबा देवाची यात्रा बगाड मिरवणुकीनं गुरुवार दिनांक 2 एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटे भजनी मंडळच्या भजनानं हनुमान जन्म साजरा करून कुलदैवत खंडोबा देवाच्या यात्रेस सुरुवात झाली। पहाटे 5 नंतर मल्हारगडावरील श्री खंडेरायाच्या मुख मंदिरात तसेच पुणे अहिलानगर महामार्गालगत असलेल्या श्री खंडेराया पादुका मंदिरात अभिषेक करण्यात आला। सकाळी 9 वाजल्यानंतर वाजंत्र्यांच्या साथीत गावातील महिलांच्या दंडवत पाया पडण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली। यात्रेनिमित्त खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इमारत तसेच गावाअंतर्गत रस्त्याच्या कडेने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। हनुमान मंदिर पटांगणावर तसेच खंडोबा मंदिर पटांगणावर मंडप उभारण्यात आला होता। कोंढापुरीसह परिसरातील ग्रामस्थ तसेच महिला, लहान मुलांनी कुलदैवत खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर सभा मंडप, मंदिर गाभाऱ्यात गर्दी केली होती। देवाचे पुजारी विलास वसंतराव सांगडे यांनी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे देवदर्शन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले। गाभाऱ्यातील खंडोबा मूर्ती तसेच महादेव पिंडीला भंडारा वाहून भाविकांनी दर्शन घेतलं। नैवेद्य ठेवण्यासाठी तसेच श्रीफळ फोडण्यासाठी जय मल्हार यात्रा उत्सव समितीनं मंदिराबाहेर व्यवस्था केली होती। यात्रा उत्सव समितीनं केलेल्या व्यवस्थेचा आदर ठेवून भाविकांनी मंदिराबाहेर अगरबत्ती, तेलाचे दिवे नैवेद्य ठेवून श्रीफळही बाहेर फोडले। सभामंडपात जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला। सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तळी भंडारा भरून खोबऱ्यांची उधळण केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.